कधी शारीरिक मारहाण केली नाही, पण ते मला नेहमी धमकवायचे. आणि मला आठवतंय की जेव्हा मी त्यांच्या इच्छेविरुद्ध काही करायचे ते माझ्यासमोर अशी मूठ आणून मला धमकवायचे. आणि आजही कुणी माझ्या चेहऱ्याजवळ अशी आपली मूठ आणलेली मला अजिबात सहन होत नाही. मी कुणालाही तसं करू देत नाही. माझे वडील हुकुमशहा होते. सगळं काही त्यांच्या मर्जीने असायचं. शोषण करण्याव्यतिरिक्त माझे वडील फारच स्वार्थी होते. सगळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. त्यांची आवड तीच आमची आवड. ते झोपले की आम्ही झोपायचं, ते उठले की आम्ही उठायचं, त्यांच्यासोबतच टीव्ही बघायचा आणि त्यांना आवडेल तेच खायचं आणि त्यांच्या अश्लील विनोदांवर हसायचं. ते नेहमी चिडलेले असायचे आणि आम्हाला वाटायचं की ते आमच्यावरच चिडलेले आहेत. आणखी एक गोष्ट जी मला अजूनही त्रास देते, जर मी अशा व्यक्तीबरोबर असेन जी मला खूप आवडते आणि ती व्यक्ती जर चिडली तर मी विचार करते की मी काय केलं, आणि मग मी स्वतःला बजावते, थांब थांब थांब. बघा, देवाविषयी ही गोष्ट अद्भुत आहे की तुम्ही निवडू शकता. जुन्या माहितीच्या आधारे आता प्रतिक्रिया द्यायची गरज नाही, तर आता तुम्ही देवाच्या वचनावर अवलंबून राहून प्रतिक्रिया देऊ शकता. माझ्यावर झालेल्या अत्याचारांमुळे मला लाज वाटायची, त्यामुळे मी एकाकीपणात वाढले. जेव्हा मी किशोरवयीन होते तेव्हा शनिवारी रात्री ते मला बारमध्ये घेऊन जायचे आणि दारू प्यायल्यानंतर माझ्यावर अत्याचार करायचे. आणि एकदा एका पोलिसाने आम्हाला पकडलं तेव्हा मला वाटलं आता तरी मला मदत मिळेल. मला हायसं वाटलं. पण तो आणि माझे वडील काही वेळ कारच्या बाहेर बोलत उभे राहिले आणि मग माझे वडील म्हणाले, मी त्याला सांगितलंय तू माझी भाची आहेस आणि जर तू त्याच्यासोबत झोपलीस तर तो आपल्याला जाऊ देईल, तेव्हा नाही म्हणू नकोस, नाही तर आपण दोघंही जेलमध्ये जाऊ. पण प्रभूची स्तुती असो की त्या पोलिसाला बोलावणं आलं आणि मी त्या कचाट्यातून सुटले. पुष्कदा मी हे माझ्या नातेवाईकांनाही सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांनी अविश्वास दाखवला आणि म्हटलं की आम्हाला यामध्ये पडायचं नाही. एकदा माझी आई हॉस्पिटलमध्ये गेली आणि मी माझ्या वडिलांना एक मोठं पत्र लिहिलं की मला हे सगळं किती किळसवाणं वाटतंय आणि या भावनेतून मुक्त होण्यासाठी मी अनेकदा आंघोळ करते. मी धैर्य एकवटून त्यांना सांगितलं की आता तरी हे कृपया थांबवा. ते रात्रपाळी करायचे आणि रात्री घरी यायचे आणि त्या रात्री ते माझ्या खोलीत रागाने इतके बेभान होऊन आले की शेवटी मी घाबरून त्यांची क्षमा मागून म्हटलं की मी ते पत्र लिहून चूक केली. आणि माझ्या लक्षात आलं मी बऱ्याच लोकांकडून मदत मागण्याचा प्रयत्न केला, कुणीच मला मदत केली नाही, पोलिसांनी केली नाही, माझ्या नातेवाईकांनी केली नाही. मी त्याविषयी बोलू शकत नव्हते. शेवटी मी शांत झाले आणि म्हटलं माझा निभाव लागेल. आणखी एक गोष्ट मला आठवते जी मला सगळ्यात जास्त ओंगळवाणी वाटते, ती ही आहे की जेव्हा मी गाडी चालवण्या इतकी मोठी झाले तेव्हा माझे वडील दर रविवारी दुपारी मला बाहेर घेऊन जायचे. आणि किळसवाणी आणि हिणकच गोष्ट म्हणजे ते घेऊन जायचे मला स्मशानात आणि कारमध्ये माझा गैरफायदा घ्यायचे. आणि जर कुणी तिकडे फिरकलं तर आम्ही असं भासवायचो की जणू काही आम्ही एखाद्या थडग्यावर फुलवायला आलो आहोत. विकृती 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 विकृती. ते रात्रभर ट्रक दुरुस्तीची कामं करायचे आणि मी जवळजवळ दिवसभर शाळेत असायचे, त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस माझा त्यांच्याशी सामना व्हायचा. सुट्ट्या तर मला नकोच वाटायच्या. बऱ्याचदा सकाळी ते येऊन मला उठवायचे, माझ्या पांघरुणात हात घालायचे. खरं तर माझे वडील फक्त माझ्याशी असं वागत नव्हते, इतर स्त्रियांशी ते तसंच वागत होते. त्यांचे अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध होते ज्यामुळे मी खूप दुःखी व्हायचे. पण देवाचे आभार, प्रभूने मला कृपा पुरवली माझ्या वडिलांना 100% माफ करण्यासाठी. थोडा वेळ लागला मला, पण मी माफ करू शकले त्यांना. आणि मी त्यांना माफ केलंय, मी त्यांना पूर्णपणे माफ केलेलं आहे. मला आठवतंय जेव्हा देवाने काही वर्षापूर्वी मला सांगितलं की माझ्या आईवडिलांना दक्षिण पूर्व मिशनरीतल्या त्यांच्या राहत्या घरून सेंट लुईस इथल्या आमच्या घराच्या जवळ आणून ठेवावं आणि मी त्यांची शुश्रूषा करावी, तेव्हा मला वाटलं ही एक थट्टा आहे बहुतेक. सगळ्यात आधी मी या प्रस्तावाचा धिक्कार केला. मी म्हटलं हे देवापासून असूच शकत नाही, प्रेमळ प्रभू मला असं करायला सांगूच शकत नाही. कारण ते अशा ठिकाणी राहत होते जिथे मी त्यांना वर्षातून 1-2दाच भेटू शकत होते. सुट्ट्यांच्या दिवशी जायचं, त्यांच्यापुढे थोडे पैसे फेकायचे आणि त्यांना स्वतःपासून दूर ठेवायचं.
प्रभू म्हणाला ते आजारी आणि वृद्ध आहेत. मी म्हटलं ठीक आहे, त्यांनी काय केलं माझ्यासाठी? आणि आणि काय उत्तर आलं सांगू? तू श्वास घेतेयस. ते एकत्र आले आणि म्हणून म्हणून तुझा जन्म झाला. ओ, माझ्यासाठी हे फारच कठीण आहे प्रभू, माझ्यासाठी हे कठीण आहे. पण तोवर मला अनुभवानं हे कळलं होतं, जेव्हा देवाच्या हाती सूत्र असतात तेव्हा तो जे काही करायला सांगतो तेव्हा सर्व काही मिळून आपल्यासाठी कल्याणकारकच ठरतं. तुम्ही हे लक्षात ठेवा. प्रभू तुम्हाला असं काही करायला कधीच सांगणार नाही ज्याचं फलित अहितकारक असेल. तुमची साक्ष ऐकल्यानंतर लक्षात आलं की ही वास्तविकता आहे की एकाकीपणाच्या आणि सोडल्याच्या भावनेने तुम्हाला फारच छळलंय. तर नक्कीच. तुम्ही यातून कसा मार्ग काढलात आणि नातेसंबंध बदलत असताना तुम्ही या एकाकीपणाच्या भावनेला आपल्या जीवनातून कसं हद्दपार केलंत? बघ, एक गोष्ट तर निश्चित आहे की ज्याला वाईट वागणूक मिळते, मग ती ती त्रासलेली पत्नी असो, अ, विश्वासघातकी नवरा असो, अपूर्ण प्रीती करणारे पालक असोत किंवा तुम्ही त्यांना नकोच होतात असं तुम्हाला भासवणारे कुणी. कित्येक दत्तक मुलं देखील याच भावनेने ग्रासलेले असतात. त्यांना कळत नाही, त्यांना समजत नाही की त्यांच्या जन्मदात्यांनी त्यांना त्यांना का टाकून दिलं आणि तेही अशाच विचारांशी संघर्ष करतात. आणि देवाबरोबर असलेल्या नात्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट ही आहे की देव सर्व सांत्वनाचा देव आहे. आणि ही खरंच एक अलौकिक गोष्ट आहे जी आपल्या बुद्धी पलीकडची आहे. जेव्हा तुम्ही देवाशी नातं जोडता तेव्हा तो स्वतः तुमचं सांत्वन करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनाचं नवीकरण करण्याची गरज आहे. देव तुमच्यासाठी काही करू, पण तुमची विचारसरणी बदलणं गरजेचं आहे. आणि मला ही खात्री करायची, तुम्हाला हे समजलंय, रोमकरांस पत्र 12:1-2 म्हणतं की आपल्यासाठी देवाकडे एक उत्तम योजना आहे, पण आपल्याला ती उत्तम योजना तोपर्यंत समजणार नाही जोपर्यंत आपल्या मनाचं आणि वृत्तीचं देवाच्या वचनाने पूर्ण नवीकरण होत नाही. आणि देव देववचनाचा अभ्यास करताना या सगळ्या भावना ह्या बदलणार आहेत. आणि फक्त वचनाचा अभ्यास पुरेसा नाहीये, देवाबरोबर वेळही घालवायला हवा. लोक नेहमीच विचारतात देवासोबत वेळ घालवणं म्हणजे काय? बघा, याचा असा काही फॉर्म्युला नाहीये. तुम्हाला फक्त देवाला वेळ द्यायचा आहे हे लक्षात ठेवा. जर तुम्ही काही न करता एका खोलीत बसून म्हणालात प्रभू तू मला हवायस, तर ते सुद्धा अमूल्य असतं. कारण आपण आपला वेळ देवाला देऊन आपण त्याचा सन्मान करत असतो. आपला नियमित वेळ देता, जसं तुम्ही काहीही म्हणजे प्रार्थना करता, गाता, रडता, विचार करता, पण देवासोबत वेळ घालवणं महत्वाचं आहे. आणि वचनाचा अभ्यास करून जेव्हा तुम्ही देवाला वेळ देता तेव्हा हळूहळू एका गौरवातून दुसऱ्या गौरवात जाताना सगळ्या वाईट भावना विरून जातील. तुम्ही एखाद्या वाईट अवस्थेत आहात तर तुम्हाला निश्चय करावा लागेल की एखाद्याला माफ करणं म्हणजे असं नाही की तुम्ही त्याच स्थितीत राहावं जिथं तुमचं शोषण किंवा पिळवणूक होतीये. ही आरोग्याची प्रक्रिया निश्चितच एक अशी प्रक्रिया आहे जी तुम्हाला वाईट भावनांवर जय मिळवून देऊन आता किंवा नंतर तुम्हाला अशा वळणावर आणेल जिथं तुमचं शोषण करणाऱ्यांना क्षमा करणं गरजेचं आहे याची तुम्हाला जाणीव होईल. आणि मला हे ठाऊक आहे, हे अशक्य वाटतंय, हे अनाकलनीय वाटतंय, हा अन्याय वाटतोय, पण सारांश हाच आहे की तुम्हाला एक निश्चय करावा लागेल जो देवाला अपेक्षित आहे. आणि सुरुवात त्या निश्चयानेच करा. सर्वप्रथम त्यांच्यासाठी प्रार्थना करा ज्यांनी तुम्हाला आत्तापर्यंत छळलेलं आहे. त्यांना मिळवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना देवाच्या हाती सोपवा. आणि आणि देवाच्या हाती सोपवून असं म्हणू नका की आता देव पाहून घेईल. तर त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करून येशूचा कित्ता गिरवा जेव्हा त्यांनी वधस्तंभावर म्हटलं की हे पित्या त्यांना क्षमा कर, त्यांना ठाऊक नाही ते काय करतायत. हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही क्षमा करायला हवी. हे फक्त त्यांच्यासाठीच नाही तर तुमच्यासाठीही तितकंच महत्वाचं आहे. कारण अक्षमाशीलता तुमच्या जीवासाठी कडवट विषासारखी आहे. आणि तुम्ही ते विष काढून टाकलं नाहीत तर तुमचं जीवन कडवट बनेल. जेव्हा आम्ही माझ्या आईवडिलांना सेंट लुईस इथे आणलं तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी घर विकत घेतलं आमच्या पैशाने. आम्ही कार घेतली कारण त्यांची कार बिघडली होती. त्यांच्यासाठी फर्निचर घेतलं आणि दर आठवड्यात कोणालाही पाठवून आम्ही त्यांना रेशन भरून द्यायचो. आम्ही त्यांना कपडे सुद्धा घेऊन दिले. 3 वर्ष सरली होती, पण माझ्या वडिलांमध्ये काही खास बदल दिसून येत नव्हता. ते कधी-कधी सुट्टीच्या दिवशी आमच्यासोबत चर्चला यायचे, पण तेव्हा सुद्धा ते सापासारखे विषारीच होते.
आणि एका उपकार स्तुतीच्या सकाळी माझी आई मला असं म्हणाली की तुझ्या वडिलांनी तुला बोलावलंय आणि त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. ती म्हणाली की माहीत नाही त्यांना काय झालंय, पण ते सारखे रडतायत. आणि मग मी आणि डेव्ह तिकडे गेलो. मला पाहताच ते ओक्साबोक्शी रडायला लागले आणि म्हणाले, मी तुझ्याशी वाईट वागलो, मला खूप पश्चाताप होतोय. आणि ते म्हणाले, मला 3 वर्षापासून तुला काही सांगायचं होतं पण हिंमत होत नव्हती. आणि ते डेव्हला असं म्हणाले की तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने माझा जीवच घेतला असता बहुतेक, पण खरंच तुम्ही माझ्याशी खूप चांगलं वागताय. आणि माझ्या वडिलांनी त्याच दिवशी ख्रिस्ताला स्वीकारलं आणि 10 दिवसांनी त्यांचा बाप्तिस्मा झाला. आमेन. 3 वर्षापूर्वी ते देवाकडे गेले, पण त्यांचं जीवन बदललं होतं. ते खूप प्रेमळ आणि गोड वृद्ध झाले होते. त्यानंतर त्यांचं चुंबन घेताना मी कधीही अवघडले नाही. आणि हा नरकासाठी एक मोठा पराजय होता. या घटनेमध्ये देव कुठे होता? आपण याविषयी थोड्या वेळ बोलूया. माझं तारण झालं तेव्हा मी 9 वर्षाची होते. मी लपून छपून माझ्या नातेवाईकांसोबत दक्षिण पूर्व मिसुरी इथल्या एका चर्चमध्ये जायचे आणि माझे वडील त्यावेळी नेहमी मद्यपान करण्यासाठी बाहेर असायचे. आणि चर्चमध्ये त्या शनिवारच्या रात्री संजीवनाची सभा होती आणि त्यावेळी कसं कोण जाणे मला जाणवलं की माझं तारण होणं गरजेचंच आहे. आणि मी लहान असताना चर्चमध्ये जायचे, पण त्यामुळे देवाविषयी जागरूकता निर्माण झाली माझ्या मनात. आणि ज्या रात्री मी चर्चला जायचा निर्णय घेतला त्याच रात्री मी येशूला स्वीकारलं, कारण तो माझा हेतू होता. मी माझ्या 2 भावंडांना घेतलं आणि म्हटलं, आज आपण चर्चला जाऊया आणि येशूला स्वीकारूया. मला वाटतं की माझ्यामध्ये छोटासा सुवार्तिक तेव्हा सुद्धा होता. आणि त्या रात्री पालकांनी पुढे येण्याचं आवाहन केलं नाही म्हणून मी निराश झाले. पण मी धीर एकवटवला आणि माझ्या 2 भावंडांचा हात हातात घेऊन मी त्यांना असं म्हटलं, अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांच्याकडे पाहून असं म्हटलं की तुम्ही माझं तारण कराल. आणि तेव्हा त्यांनी माझ्या तारणासाठी प्रार्थना केली. त्यांना वाईट वाटलं की त्यांनी आवाहन नाही केलं. त्यांनी आमच्या तारणासाठी प्रार्थना केली आणि मला खात्री पटली की येशूने माझी सगळी पापं धुवून टाकली आहेत. माझ्यामधून नदीच्या धारा वाहत होत्या. म्हणजे असं काही वाटलंच पाहिजे असं काही नाहीये, पण मला वाटलं होतं. मला काही माहिती नव्हती, शिक्षण नव्हतं, कुणाची सोबत नव्हती, पण मी कधीच विसरणार नाही, दुसऱ्या दिवशी मी लपाछपीच्या खेळात चीटिंग केलं. मी अशी भिंतीवर हात ठेवून 10, 20, 30 म्हणत होते आणि मला आठवतंय की माझी भावंड लपत होती तेव्हा मी हळूच असं वर पाहिलं. आणि सैतान असंच करत असतो. त्या क्षणी तो म्हणाला, तुझं तारण रद्द झालंय. आणि 20व्या वर्षापर्यंत मी त्यावर विश्वास ठेवला. मी प्रार्थना केली माझ्या वडिलांनी मरून जावं, माझ्या आईने त्यांना सोडून जावं, पण तसं काहीच झालं नाही. माझ्या वडिलांनी मला सोडावं, पण तसंही झालं नाही. देवाने माझं का ऐकलं नाही? मी प्रार्थना करून त्याला विनवत होते. मी शोषण होत असलेले एक निरागस लहान मुलं होते आणि एक सांगू, याची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत. पण आता विश्वासामुळे मी हे समजू शकते. त्यामुळे मी म्हणत असते की विश्वासामुळेच आपण समजू शकतो की हे जग कसं निर्माण झालं असेल. खरंच हे कळत नाही. बघा, मी हे समजवू शकत नसले तरी मला माहिती आहे की देवाने मला वगळलं नाही, तर त्याने मला त्या स्थितीतही राखलं. देव होता तिथे. आणि मला आठवतंय की तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना मी माझ्या अंथरुणात झोपले होते तेव्हा ते क्षण मला फार आवडायचे, कारण माझे वडील कामावर असायचे. आणि मी माझ्या बालसुलभ मनाने प्रार्थना करायचे आणि म्हणायचे की एके दिवशी मी काहीतरी मोठं करीन, नक्कीच. एके दिवशी मी काहीतरी मोठं काम नक्कीच करीन. मला वाटतं देव प्रत्येकामध्ये मोठेपणाचं बीज पेरतो. मला खात्री आहे तुमच्यामध्ये इतकी क्षमता आहे की ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण सैतान आपल्याला निराश करत असतो. आपलं शोषण करणाऱ्या लोकांकडून तो आपलं खच्चीकरण घडवून आणत असतो. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की माझं शोषण होत असताना, मी एकाकी असताना, कुणीही मला मदत करत नसताना आणि याचा शेवट दिसत नसताना, तिथे त्या क्षणी देव होताच, त्याच्या योजनेसह. देवाकडे योजना होती,
पण मी तुम्हाला समजावू शकत नाही तेव्हा मला विचारूही नका की म्हणजे खरं तर बरीच वर्ष मी म्हणायचे माझं शोषण नसतं झालं तर किती बरं झालं असतं. पण देवानं मला सावरायला मदत केली. 3 वर्षापूर्वी मी म्हणाले माझं शोषण झालं नसतं तर किती बरं झालं असतं, आणि देव मला थांबवून म्हणाला असं म्हणू नकोस. आणि मग मी त्यावर विचार केला आणि म्हटलं की मला ठाऊक आहे हे विचित्र वाटेल, पण ते घडल्याचा मला आनंद आहे. का ठाऊक आहे? कारण माझ्या जीवनाचा कायापालट त्याशिवाय झालाच नसता. मला माहित नाही मी याचा अर्थ कसा लावायचा ते, पण मला ठाऊक आहे आणि मी हे जाणते की देवानेच माझं तारण केलंय, आणि सैतानाने जे माझ्या वाईटासाठी योजलं होतं त्यातूनच देवाने माझं कल्याण केलंय. आणि जर ते घडलं नसतं तर माझं जीवन एवढं कधीच बदललं नसतं. तुमचंही बदलू शकतं. मी बलवान आहे, मी देवाला ओळखते, मी इतरांच्या वेदना समजू शकते, आणि मला विश्वास आहे की त्यामुळेच मी तुमच्या दुःखात आणि तुमच्या गरजेच्या वेळी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला कळकळीने सांगू शकते की देव जिवंत आहे. देव जिवंत आहे. तो प्रीती आहे. तुमच्यासाठी त्याची एक खास योजना आहे. त्याविषयी संशय बाळगू नका. कधीच त्याविषयी संशयित होऊ नका. तुम्ही सावरू शकता का? तुम्ही दोषी व्यक्तीकडे पाहत आहात. आमेन. मी एक साक्ष म्हणून तुमच्या समोर उभी आहे. तुम्ही नक्कीच सावरू शकता. कोणताही खड्डा इतका खोल नाही ज्यातून देव तुम्हाला काढू शकत नाही. तो तुमचे पाय खडकावर स्थापील. तो तुम्हाला अद्भुत असं जीवन देईल. तो तुम्हाला राख्याऐवजी सौंदर्य देईल, शोकाऐवजी आनंद देईल, जडपणाच्या आपल्याऐवजी स्तुतीचं वस्त्र देईल. तो तुम्हाला धार्मिकतेचा वृक्ष बनवील ज्याच्या फळामुळे देवाचा नित्य गौरव होईल, आणि तो तुमच्या दुःखाबद्दल तुम्हाला दुहेरी आशीर्वाद देईल. चला देवाची स्तुती करा. हालेलुया. जेव्हा तुम्ही आपल्या जीवनाची साक्ष सांगत होता तेव्हा त्यातल्या एक एक घटना ऐकून माझं हृदय त्या चिमुरडीसाठी तिळतिळ तुटत होतं. आणि आज तीच चिमुरडी देवाची सेविका आहे आणि ती देवाचं आरोग्य अनुभवते. पण मी अजूनही त्या लोकांचा विचार करते जे म्हणतायत पण माझ्या हो. बाबतीत हे घडणार नाही आणि मी अजूनही तिथेच आहे. मला ते आरोग्य मिळणार नाही जे जॉयसला मिळालंय. देव जॉयसवर निराळ्या रीतीने प्रीती करतो. तर तू हे लोकांना कसं पटवून देशील की देव कोणताही भेदभाव न करता सर्वांना सारखीच वागणूक देतो, सगळ्यांवर सारखीच प्रीती करतो? बघा, जर तुम्ही ही DVD बघत असताना जिंजरच्या म्हणण्याप्रमाणे हा विचार करत असाल की हे जॉयससाठी होतं, ते माझ्यासाठी नाहीये, हे विश्वासाचंच पाऊल आहे. माझ्या मते विश्वासाची उडी या सगळ्याचा सारांश असा आहे की जे काही तुम्ही आत्ता करताय त्याला जर यश लाभलं नसेल आणि तुम्ही निराश असाल, तर विश्वासाची उडी घ्या आणि म्हणा की मला विश्वास आहे की प्रभू माझ्यासाठी हे करेल, आणि मला खात्री आहे की देव माझ्यासाठी हे नक्कीच करेल, आणि मी आशा बाळगीन, मी विश्वास ठेवीन. माझ्या जीवनात काहीतरी अद्भुत घडेल अशी मला खात्री आहे. तुम्हाला करता येईल अशी एक गोष्ट करा. जरी तुम्ही 100% विश्वास ठेवताय असं या क्षणी म्हणू शकत नसाल, देवाशी तुम्ही मोघमपणे वागू शकत नाही. तुम्ही आपला कणभर विश्वास देवाकडे न्या आणि त्याला म्हणा, तू आहेस असा मी विश्वास ठेवतोय. तूच लोकांची सर्व काळजी वाहतोस. प्रीतीविषयी समजून घ्यायला मला जड जातंय. मला मदत कर. एक गोष्ट तुम्ही करू शकता जी तुम्हाला फारच सहाय्यकारी ठरेल. ती म्हणजे जे तुम्हाला आपल्या जीवनात घडावं असं वाटतंय ते तुम्ही प्रभूकडे येऊन हक्काने मागा. तुमचं मागणं वचनाशी सुसंगत असायला हवं. स्तोत्रसंहिता 27:10 असं म्हणतं, माझ्या आईने आणि माझ्या बापाने मला नाकारले तरी परमेश्वर स्वतःच्या मुलाप्रमाणे मला सांभाळील. एक गोष्ट मी शिकले आहे जिचा संबंध विज्ञानाशी देखील आहे. आपण मानतो आपल्या प्रसाधनांची वैज्ञानिक चाचणी केलेली आहे. इतरांपेक्षा आपण जेव्हा स्वतःला याविषयी बजावतो तेव्हा आपला विश्वास अधिक बळकट होतो. म्हणूनच मी म्हणते देव तुमच्यावर प्रीती करतोय. तुम्ही म्हणाल की पण मला ते जाणवत नाही.
पण जर तुम्ही दिवसातून 50 वेळा हे मोठ्याने म्हणालात, प्रभूला मी आवडते, प्रभूला मी आवडते, प्रभूला मी आवडते, तर एक सांगू, तो दिवस नक्कीच दूर नाही जेव्हा तुम्ही म्हणाल, खरंच देव माझ्यावर प्रीती करतो. आणि हेच सूत्र माझ्या जीवनातही मी लागू केलं आणि याचा संबंध त्या आरोग्याशी आहे जे देवाने माझ्या जीवनात आणलंय. कारण बायबल म्हणतं, तुम्ही नसलेल्या गोष्टी असलेल्यासारख्या बोलवा. तुम्हाला किंवा जे माझ्या शिक्षणाचे लाभार्थी आहेत त्यांना हे ठाऊक आहे की माझ्या शिक्षणाचा मुख्य गाभा हाच आहे की तुम्ही त्याविषयी बोला आणि तुम्ही आपला विश्वास जाहीर करा आणि देवाशी सहमत व्हा. कारण पुष्कळ वर्ष मी सुद्धा फक्त सैतानाशी सहमत होते. जरी मी ख्रिस्ती होते, चर्चला जात होते, तरी मी हेच म्हणायचे की माझ्या जीवनात काहीच घडणार नाहीये, माझ्या जीवनात फक्त गुंतागुंत आहे, माझा छळ झाला नसता तर बरं झालं असतं. स्वदया आहे ही सगळी. आणि तुम्हाला एका वळणावर म्हणावं लागेल की माझ्या बाबतीत जे घडलंय त्यात मी काही बदल घडवू शकत नाही. आणि मी नेहमी म्हणते, माझ्या जीवनाची सुरुवात फारशी चांगली नसेल, पण शेवट नक्कीच चांगला असेल. आणि तुमच्या बाबतीतही हे घडू शकेल. तुमची सुरुवात कशीही असो, आज, आत्ताच बदलाचा आणि नवेपणाचा दिवस आहे, जेव्हा तुम्ही म्हणू शकता, मी विश्वासाची उडी घेणार आहे आणि जर देव इतरांसाठी हे करू शकतो, तर तो माझ्यासाठीही करेल. तर तुम्ही इतरांसाठीही प्रार्थना करता का, की त्यांनी पावलं टाकावीत स्वबळाने नव्हे तर देवाच्या सामर्थ्याने? नक्कीच. मी प्रार्थना करते की तुम्हाला कळेल देव तुमच्यावर प्रीती करतो. तुमच्या जीवनात काहीही घडलेलं असेल, तुम्ही कितीही खोल खड्ड्यात असाल, प्रभू तिथे येऊन तुम्हाला बाहेर काढील आणि तुम्हाला बरं करील. प्रभू त्याच्या वचनाने तुम्हाला उमेद देईल, तुम्हाला भावनिक आरोग्य देईल, तो तुम्हाला आर्थिक मदत करेल आणि आरोग्य देईल, तो तुम्हाला योग्य मित्र देईल, सामाजिक जीवन देईल. देव सदैव तत्पर असतो तुम्हाला मदत करायला. हे लगेच होणार नाही, हे सोपं असणार नाही, पण गुलामीत राहण्यापेक्षा नक्कीच बरं. काही गोष्टी लगेच घडतील, काही गोष्टींना वेळ लागेल, पण तुम्ही मात्र हा निश्चय करायला हवा की आज मी विश्वासाने हा प्रवास सुरू करीन आणि मी कधीही हार मानणार नाही. हा निर्धार जरूर करा की तुम्ही धीर सोडणार नाही, कारण देव तुम्हाला निराश करणार नाही. आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल, जर तुम्हाला आपल्या जीवनात परिपूर्ण पुनर्स्थापन आणि आरोग्य हवंय, तर तुम्ही माझ्यासोबत प्रार्थना करा. ही तुमच्या जीवनाची नवी कोरी सुरुवात असेल आणि मी यात भर घालीन, कारण तुमच्यापैकी काहींनी ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं नसेल, तर आत्तापर्यंत ज्यांनी ख्रिस्ताला आपल्या जीवनात आमंत्रित केलेलं नाही, त्यांनी प्रथम लहानशी पण प्रभावी प्रार्थना करा. तारणासाठी मी प्रार्थना करते आणि तुम्ही माझ्या मागे म्हणा, येशूला आपल्या जीवनात आमंत्रित करा आणि मग आपण पूर्ण आरोग्य आणि पुनर्स्थापनेसाठी प्रार्थना करूया. चला एकत्र प्रार्थना करूया. मी आधी काही म्हणते, मग तुम्ही माझ्या मागून म्हणा, देवपित्या मला तू आवडतोस, येशूवर माझा विश्वास आहे, मला तू हवायस येशू, तू माझ्यासाठी मरण पत्करलेस. मला ठाऊक आहे मी पापी आहे, माझ्या पापांची क्षमा कर. मी माझ्या पापांची क्षमा मागते. तू माझी पापं घेतलीस. येशू, मी तुला माझ्या जीवनात स्वीकारतेय. मी स्वतःला तुझ्या हाती सोपवतेय, मी शरण येतेय. मी माझं जीवन तुला दिलंय. मी जशी आहे तशी मला घे आणि तू माझ्यामध्ये कार्य करून मला तुझ्या इच्छेने घडव. मला खात्री आहे माझ्या पापांची क्षमा झालीय आणि आता माझं तारण झालंय. आता मी स्वर्गाच्या राज्यात आहे. आता माझा प्रवास सुखाचा होईल. प्रभू, मी माझं जीवन तुला समर्पित करतेय. मला आरोग्य दे. मला पूर्ण पुनरुज्जीवन हवंय आणि माझ्या जीवनात मी जे काही गमावलंय त्याची मला भरपाई दे. ज्यामुळे माझं नुकसान झालंय त्या सगळ्या गोष्टींविषयी तू न्याय कर. जर मी कुणाचं नुकसान केलं असेल तर प्रभू त्याचं नुकसान भरून द्यायला आणि त्यांची क्षमा मागायला तू मला मदत कर प्रभू. आणखी चांगलं काहीतरी करायला तू मला मदत कर. मी हे तुझ्या सामर्थ्यानेच करू शकते. देवपित्या, मला आरोग्य हवंय, पण मी ते स्वबळाने मिळवू शकत नाही. माझी विनंती आहे की तू मला
आरोग्य दे. मी तुझी सेवा करीन आणि ती पूर्ण झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. माझ्या जीवनात तू जे काही केलंस त्याबद्दल आभार. तू जे काही करतोयस त्याबद्दलही आभार. आणि तू जे काही करणार आहेस त्याबद्दलही आभार. येशूच्या नावाने आमेन. मग तर तुम्ही आहात आत्ता नवीन कोऱ्या जीवनाच्या मार्गावर. आणि जॉय स्पायर सेवा कार्यात आम्ही तुमच्यासाठी आहोत. आमच्याकडे शिक्षणाची साधनं आहेत जी तुमच्या लाभाची आहेत. पुस्तकं, CD आणि DVD सुद्धा आमच्या कार्यालयातून तुम्ही मागवू शकता. आणि आम्ही तुमच्यासाठी नित्य प्रार्थना करू आणि प्रश्नांची उत्तरं देऊ. आणि शक्य असेल तर आमच्या सभांना अवश्य भेट द्या. आणि त्या तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक ठरतील. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो हे वचन वाचून मी तुमचा निरोप घेऊ इच्छिते. आता जो देव सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हास आपल्या विजयात नेतो आणि सर्व ठिकाणी आम्हाकडून आपल्या विषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रगट करतो, त्याची उपकार स्तुती हो. देव तुम्हाला आरोग्य दे, तुमच्याद्वारे इतरांनाही आरोग्य दे. देवाची स्तुती असो.